तर हाय मग मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता खूप दिवसांनी व्लॉग चालू केला आहे. एक व्लॉग चालू करायचं विशेष कारण म्हणजे आम्ही आज स्टार्ट करतो रोड ट्रिपला. रोड ट्रिप आहे उज्जैन, ओंकारेश्वर उज्जैनला. तर पहिले आपला एक सकाळी शो आहे 2 वाजता झोनटॉपचा शहापूरला. तो आपण शो कंप्लीट करू, त्यानंतर दुपारी आपण निघणार आहे. तर आज फुल धमाल आहे 4 दिवस व्लॉगमध्ये. खूप दिवसांनी व्लॉगिंग चालू करतो, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. जे माझे व्ह्युअर्स आहेत, बघतायत कोणकोण व्लॉग, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. थोडा प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे मी व्लॉगिंग करू नाही शकलो, पण नक्की या पुढे कंटिन्यू व्लॉग येतील. असंच कीप सपोर्टिंग राहू द्या व्लॉगला. माझ्या फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी सांगा फॉलो करा, सबस्क्राईब करायला. आणि माझे व्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. तर व्लॉगला केली सुरुवात. आणि आज थोड्याच वेळात आपण आता निघूया. सिद्ध्या आणि पियुष होतच आहे, येथील थोडा वेळात. ते आलेच आहेत, पोचलेत. जाऊ लोक. चला मग आता आपण निघलोय, पटापट शोला निघूया. 8 वाजले, 8 वाजता निघायचं होतं, 8:15 झाले. भेटूया आपण थोड्याच वेळात परत. तर हाय, मग आपण आलो लोकेशनवरती, पोचलो. आता अनलोड सेटअप ऑलमोस्ट झालेला आहे. शहापूरमध्ये नवीन हॉल आहे आपल्याला, आम्ही सेटअप करून घेऊया. एंट्री सॉन्ग पण आहे आपलं, इथे एक स्पेशल एंट्री सॉन्ग. यूज डोळे जेवणाचा शो आहे. सेटअप करून घेऊया आपण मित्रांनो. अरे जा ना, हे काही नंतर पण दिसेल तुला. घ्या पहिले सामान घे. हे बसले बघत बसले, नंतर काय बघायला भेटणार नाही. असं रांगोळी बघू शकता, रांगोळी हाड. चला सेटअप घेऊया आपण करून पटपट. सेटअप चालू आहे, ऑलमोस्ट 2 टप आपले लागले. कनेक्शन करून घेऊया, सेटअप घेऊया करून. लेअर फक्त राहिलं आहे. आणि आज व्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे. पुढे व्लॉग बघत राहा कंटिन्यू, सगळे एक व्लॉगमध्ये ॲड होईल. आणि उज्जैनच्या ट्रिपमध्ये कोण कोण येणार आहे सगळं दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात. शो चालू झाल्यानंतर भेटूया आपण थोड्याच वेळात. पब्लिक शोची सुरुवात झाली आहे. मस्त बेबी शॉवरची एंट्री आहे. कपल इकडे मागे आहे आणि एंट्री होणार आहे. एंट्री सगळं मस्त कॉन्सेप्ट आहे, बघा एकदा. कमी करू का वाढू? कमी करू. जो विधाता स्वयं रच गए लोक में, जो विधाता स्वयं रच गए लोक में, घोरतम में भी है जो है आलोक में, जो समय से परे है, परे काल से, जो जुड़ी है धरा नभ से पाताल से, जो कथानक नहीं है, जो कथानक नहीं है, परम सत्य है. हम उसी सत्य का पद सुनाने चले. राम लीला को हम गुनगुनाने चले, अपने प्रभु में रमाने चले. राम लीला को हम गुनगुनाने चले. राम लीला में ही सत्य का मार्ग है, राम लीला में ही तथ्य का मार्ग है, राम लीला में ही मार्ग. हरि अनंत हरि कथा कही सुनहि
बहु विधि सब संता राम रतन। आशीर्वाद आपका सदा बना रहे, नाम जप आपका निरंतर चलता रहे, भक्ति का हमारा रख लो मान, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। हाय मग गाइस, पॅकअप झालेलं आहे आपलं, सगळं सामान लोड झालं आहे आणि पोरं आपली आली जेवायला. तर इथे जेवतील, ऑर्डरवरती येतील सगळेजण आले जेवायला. हे बघा, हे बघा, हे कसे बघा, हा बघा, हा दाढीवाला ह्याचा तर काय संबंध नाही, काय नाही, जेवायला पुढं आलं पाहिजे. आयुष्यभरात ना ट्रिपाला होतं. जमलेले आहेत आमचे मंडळी आणि या माणसाचा बड्डे आता 11 तारखेला, म्हणून एक ट्रिप काढली. ह्या बिचाराला कामातून उचलून आणलं डायरेक्ट. कोण कोण आमदार आलेले रे? काय होतं काय? मुंबईचे 4 अश्विन पण शोवर डायरेक्ट आला त्यासाठी. जेवण आम्ही निघू आता पुढे, दाखवू तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं. चालू होतं ब्लॉग. थांब ना, व्हिडिओ काढायचे. इथं चालू आहे ना, तू काढ ना, ब्लॉग चालू आहे, तू पकड. नंबर दिसा ना पाहिजे ना, गाडी आहे. घोडा हात लावलाय, घोडा काय बरोबर आहे ना मामा? बांधू का मग? सागर तुझ्या इकडनं वरती घे, वरती घे थोडा तुझ्या इथं. बोलतो एक साइड बांधून घे, म्हणजे दुसऱ्या साइडने वरती. चला मग जर्नी बिगिन्स. हा ठेवून 4 किलो पाणी निवडलं कर पहिले. नारळ पाणी नाही आणलं आपण, आपलं घ्यायचं. बाटला घेतला नाही त्या सागर आपण पाण्याचं ना. अरे बंद होता, गुप्ता बंद होता, बघितला नाही. चल ना, घे ना तू. काय करू चला. स्टॉप करू, काय करू? चला आम्ही निघालो. पकड करू स्टार्ट मित्रांनो. निघूया, जर्नी स्टार्ट आपली होते ओंकारेश्वर आणि महाकालच्या दर्शनासाठी. चला करू स्टॉप. बघा, हे असं असतं, बोलतात ना बॉयज ट्रिप. एवढ्या मोठ्या ट्रिपला निघालो. 11 तासाची जर्नी आहे, बंद करून टाकली. आम्हीच केली टाकेपर्यंत. इथं टाकी आणली, अरे म्हणजे मी नाही, पंपवाल्याने केली, पैसे तुम्ही दिले. बघा याला का असे दिले. तर निघालो आम्ही, पण आता बघू गॅरेजवाला, बघू कुठे रस्त्यात करून घ्यावी लागेल. नाही काय पुढे झोपायच्या झाले. हा बघा, हा माणूस घरातून निघताना दही खाऊन आला. हा गोडपाव आणि दही खाऊन आला. त्याच्याबद्दल आम्ही रिव्हील करू, गोडपाव कुठला होता. ठोकाटक करता लॉग मध्ये. काय ठोकाटक करतो? निघाला चालू होता तो पण. नाही, मी टायमर बंद होता, मी हात मारला तर बंद होतो, मला चालू होईल का? चालू होता. नाही, मी बघतो तो बंदच होता.
पहिला टोल गोटीचाच लागेल. गोटीचा तर कट होणार. रिचार्ज केलाय 5 लाखचा? नाही अजून केला. मग करून ठेव. अरे हा वाचवतोय ना, मग रिचार्ज कशाला करायचं? पुण्याचा वाचवतोय ना भाऊ. मालेगाव सोडायला लेट आहे मी अजून आपल्याला. 3 तास 7029 पूर्ण सांगायला लागेल ना. कोणाला फोन केलाय? जर्नी बिगे. तर अशाच प्रकारे आम्हाला मेकॅनिक भेटलेला आहे. काय साई मोटर गॅरेज अँड इलेक्ट्रिशियन. गणेशने देवाला जागेवाल्याला अगरबत्ती दाखवली. जागेवाल्याला अगरबत्ती दाखवली गणेशने. काम चालू, काम 25. वो फ्यूज करेगा ना दादा? हा 1 मिनिट भाई, तो मागे येत नाही ना रे भाऊ. हाँ बघा, हा आपला पर्यंत चालू असतो. हा अरे विनोद नाव आहे याचं. इलेक्ट्रिशियन. आमच्या सगळ्या आपल्या पालखीचाच रोड आहे. काय बाय मजेमध्ये येतो एकदम. आपण चायला हप्ते भरून जीव चाललाय आपला. आज मजेमध्ये आपलाच हप्ते भरून जीव चाललाय. काय बोलायचं. वाघ सगळे वाघ निघलेत फिरायला. हप्त्याच्या तारीख गेली, 5 तारीख गेली तर सगळे फिरायला निघाले. अशाच प्रकारे ब्लॉग मध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि तुमचा मी मित्र आता बसलो ड्रायव्हिंग सीटला. विषय असा झाला की 700ला लागली फोडणी इगतपुरीला. भाऊने ड्रायव्हिंग सीटच चेंज करायला लावली. वाघ आता कसं, वाघाकडे सध्या पैसे नसताना आपला इन्शुरन्स काय नाही गाडीचं. मग काय 700 रुपये फोडलेले. मग बोललो मी चालवतो, जरा गाडी वागून घेतो माझी. म्हणून मी बसलो आता गाडी ड्रायव्हिंग सीटला. बाकी खर्च पैसे ओमिनी दिले, पण चटका मला लागलाय. डिस्प्ले बंद आहे म्हणून गाणे कशात ऐकताय? ऐकायला लागतं. असं मोबाईल इथे ऍडजस्ट करायला लागतं. गण्याने दही खाल्लं, पण त्यात साखर कमी होती त्यामुळे डिस्प्ले चालला नाही. शिकून काय चांगला लागला. आंबट दही खाऊन आलाय. काय सांगायचं दहीचा महिमा. गणा जरा सांगतो तोंडाने. काय नाही आम्हाला बोलायचंय आता. इथे डिस्प्ले बनवायला आणलेली गाडी आणली आहे लोकांनी. काय केलं सगळं. गण्या भाऊ पुढे बसला म्हणून डिस्प्ले बंद झाला आमचा. असं काय नाही, असं तर होऊ शकत नाही. काय बोलायचं. काय मग गाईज, आम्ही आता थांबलोय जरा नाश्ता करायला. फोटो सेशन चालू आहे. हॉटेल साईनाथ, साई का साथ सबके साथ चालू आहे. जरा नाश्ता विश्ता करूया, पुढे परत जर्नी स्टार्ट करूया. अरे वा, एक राहू दे तो हे टाकायला मला टाइमलाईन हे टाकायला. काय माहित कोण आठवण काढते. डचका लागला बापरे. एवढा भारी आहे हा. एवढा आयटम आहे काय सांगू. ओमीने काहीतरी आणली मसाला चपाती जाम भारी घेतली. वडा मजा येते. पण नाश्ता झाला, जेवणाचा पत्ता नाही. टेस्टी. सकाळी नाश्ता आता. अरे आत्ता आपण उद्या सकाळी तर जेवणार आहे. 2 रुपयाचे चणे द्यावं. आता आपण उद्या दुपारी तर जेवणार आहे. गाडीला केली का? गण्या कसं आहे?
गणा कसं वाटतं तू पहिल्यांदा बाहेर आलास महाराष्ट्राच्या? हो अजून आपण महाराष्ट्रात आहे. हा म्हणजे सॉरी आपलं मुंबईच्या बाहेर. कसं वाटतंय गणा तुला? छान वाटतंय. आमच्या इगतपुरीमध्ये 700 रुपये किलो, नाही तर आम्ही अजून जास्त नाश्ता. हा सॉरी हा ते पाट कट आनंद पाट कट होता पण अशा प्रकारे आमचे आलेला आहे. समजने वाले को इशारा काफी आहे. कॅमेरा पुसून घेतला आणि ही लागली भरी मोठी ट्रॅफिक आणि सगळ्यांची झाली उदास. तर अजून आम्हाला पोचायला लागणार 7 तास. आमचे झाले उदास, भावने काढले झोप. माझी एक झोप झाली. किती वेळ झाली काय माहित नाही. आली वेळ अर्धा पाऊण रिफ्रेशमेंट झालो आपण. पुढे सरकतात काय होतं. अरे चाल हरियर लाईट चालू करत होता. हरियर वाला चल हरियर. तर मग पब्लिक नाश्ता केल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट थांबलो 12 वाजता. अरे पामलेत सगळे. पामोलियन ले लाईटी रे हॉटेलला. जाम लाईटी हो हॉटेलला. म्हणून तर थोडं उतरलो. चालू आहे ब्लॉगिंग. थोडं गाडीला पण थांब देतो थंड करायला. आम्ही खातो आगवाले राईस. हे बघा अग्नी राईस खायला हे गरीब लोक बसले जातात. हे गरीब लोक हात करा. अरे लाईन दिसत हा सगळ्या गरीबांनी हात करा. थांबलेला दिसत. हा अरे ते पण लाईट रिफ्लेक्ट होत. हा नाही आता बरोबर आहे. हा चला ए हात कर. पैसे तुला दे. पैसे पहिले तुला दे. तू भाड्या हा त्याचा काय तो भाडा आहे. तो भाडखाऊ आहे तो. बाबा हा आणि आम्ही पिक्चर बघतो बघा. हा आमच्या भावानी मस्त बनवून दिलं राईस. भाई ने बना के दिया मस्त एकदम भारी राइस. बेटा फटाफट रोटी सेक ले. तुम्हारा नाम क्या भाई? निशाल भाई. तुम्हारा नाम भाई? राहुल भाई. रोटी बना के दे रहे हमको फटाफट. रात के बजे है 3:30 वाजता भावाने आपल्याला बनवून दिलं मस्त एकदम चपाती. हे बघा चपाती एकदम मस्त अंगारावरती शेकतात. आणि आपल्या डिश रेडी आहेत. दाल राईस छोले शेवभाजी. भावाने घेतली नुसती झोड. दिसतील लपेट. ए गरीब हात करा गरीब. हा अरे भाडकं हात करा. नीट हात करा. हा लोक आईला दाखवू नको. यस एक नंबर है. चमक के भाई प्लेट लगा दे भाई. तेरा नाम नहीं पता है तूने? मदन के लगन. मदन भाई ब्लॉग आएगा लाइक कर देना. ब्लॉग आएगा कल. हाँ चला मग भावानं प्लेट आपल्या आलेले आहेत जेवायला. आणि वाजलेत 3:30. आपल्या भावाने भाई जरा नाम बता दे. विशालने आपल्यासाठी जेवणासाठी अरेंजमेंट केली बारीक. जेवूया मस्त. छोले मसाला, दाल मखणी आणि नंतर अजून दाल तडका. त्यानंतर राईस आहे. राईसचा खायला
नाही ते पण आहे. आणि शेवभाजी आता भावाने केली. विशाल आपल्याला उद्या व्लॉग मध्ये भेटेल परत एकदा. चला आता भेटूया. हाय मग गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता ओंकारेश्वरला पोहोचलोय आणि काल रात्री रूम वरती झोपल्यानंतर आता आम्ही करतोय. सगळे झाले तयार मस्त. तर आम्ही आलो लिफ्ट मध्ये आलोय. गाडीत मध्ये टाकू बॅगा आणि पुढे निघू दर्शनाला. ओमी येतोय आंघोळीला गेला येतोय. भाऊ आपला सॉरी येतोय आपला खाली. चला मग बरोबर नाश्त्याच्या ठिकाणी भेटूया आपण आता थोड्याच वेळात. अशाच प्रकारे बसलोय गाडीमध्ये. तुम्ही बघत असाल झोप किती डोळ्यावरती मित्रांनो. आणि खूप थकलेलो गाडी चालून आलेलो आहे. ए भाड्या बस ना लवकर. उघडली ना. काय मग आम्ही नर्मदा नदीवरनं चाललोय आता. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात ओंकारेश्वरवरनं. वाह 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 जय नर्मदे. आणि ह्या पापी लोकांना मी घेऊन आलोय माझ्या खर्चाने सगळं फिरवायला. देवाच्या दारी तरी अजून दारी नाही पोहोचलो. दार लांब आहे. राम सेतू एवढे पैसे नाही. रामेश्वरम सागरचा खर्चाने आम्ही चाललोय राम सेतू बघायला. फोटो मध्ये दाखवतो लवकरच पोचू. वो भी अगर भगवान ने चाहा तो वहां पे भी हम जाएंगे. तिकडे पण पोचू आपण. जाऊ नक्कीच. हाय गारे आता आम्ही ओंकारेश्वरच्या गेटने एंटर करतोय. हा बघा जय ओंकारेश्वर महाराज जय. एंटर करणार आम्ही तीर्थस्थ श्री ओंकारेश्वर तीर्थनगरी में. आपका सर बघितलं स्वागत पण करतात. त्या लोकांनी बोर्ड लावला आमच्या स्वागतासाठी. हा सीधा सीधा सीधा. काय नाव बिशन आहे रे. तिथे गाडी लावायची पुढे पार्किंगला. तिथून चालत आहे. चल ना दाखवून तुला. आता पार्किंग केल्यानंतर निघालोय ओंकारेश्वरच्या दर्शनाला. डोसावाला आमचा हाय. आम्ही निघालोय. आमच्या भाड्याचा बर्थडे 11 तारखेला. त्या निमित्ताने आम्ही दर्शनासाठी आलो. स्पॉन्सर वाढदिवसानिमित्त आपण दर्शनाला जायचं इतकंच होतं प्लॅन. हा आणि सगळा खर्च तो मी असं बोललोस तू. पूर्ण पाण्याच्या बाटल्यांचा खर्च प्यायचा सगळा ओंकार करणार आहे. त्याने सांगितलं आम्हाला. करता धरता सर्वता शंभो शंकर. जिस प्रकार आम्ही आलोय ममलेश्वर मंदिरात. मंदिर परिसर में कॅमेरा मोबाईल फोटो चालू आमचं फोटोशूट ममलेश्वर मंदिरात. आता इथून आम्ही जाणार ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर नदीच्या त्या साईडला आहे. आम्ही आता सध्या ह्या साईडला आहे. ब्रिजवरून आम्ही दाखवणार कसं झालं. ब्रिजवरून आपण तिकडे जाणार आहे. नर्मदा नदी पार करून ओंकारेश्वर मंदिरात जाणार. आणि गणेश आपल्या होणाऱ्या बायकोसाठी फोटो काढतोय. फोटोशूट चालू आहे. लाजला 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 गाडी. आम्ही निघालो आता पुलावरून. पैदल पूल आहे ममलेश्वर मंदिराच्या इथून ओंकारेश्वरला जायला. आणि खाली बोटिंग पण आहे. ओंकारेश्वर समोरच येतो. इथून दिसेल ते 2 ज्योतिर्लिंग आहे. ते 2 केलं ना तू तर 1 ज्योतिर्लिंग कम्प्लीट होतं. असं आहे.
जाऊन येऊ काय? 100 700 तिकडे गेले काय वाटलं ना 100 द्यायला काय हे बघ समोर आहे ओंकारेश्वर मंदिर. आम्ही चाललोय ब्रिजवरून. त्यांना तेवढं मराठी बरोबर कुठून जायचं? यहाँ से यहाँ से कहाँ से रास्ता भाई? यहाँ से क्या? हाँ भाई मंदिर जाने के लिए कहाँ से रास्ता भाई? मंदिर ये कहाँ पे रहते हैं? दोनों दोनों ब्रिज के नए ब्रिज का है, झूला ब्रिज का. अच्छा नहीं झूला ब्रिज से जाना. झूला ब्रिज से जाना. वो झूला झूलते झूलते का झूला झूलते जाना. हे बघ खाली पण बोटी नाही त्या त्याने जातात. नाही आपण येता नाही. अरे बोटीत काय आपण मंदिरला गेलो ते त्या बोटी वेगळ्या आहे बाबा. पोहता कोणाला येतं? म्हणलंच नाही. आणि भाऊला तर पाण्याची लय आवड आहे. आरती होते इथं नंतर घाटावर संध्याकाळी. गंगा आरती. गंगा आरती नर्मदेला आल्या गंगा आरती. अरे कसं बोलते देवीला मेसेज वाचायचा ना. हाय कर हाय हाय करना है भाई. अरे बोल मुका है क्या? हम लोग आए हैं. अरे किडनी नाही घेतली फुल घेतलं त्याचं. हा सोड ना तो फुलावर ना कोण काय बोलले तुला? ना हा बोलतो काय कोण बोललो तर. नाही नाही तुला त्याच्यावर नाही. हा है झूला पुल पर बाप को मत भूल. म्हटलं काय आहे त्याच्यामध्ये? पाणी स्वच्छच असतं ना. माणूस घाण असतो रे. माणूस घाण करतो पाणी. माणूस पाणी स्वच्छच असतं आणि शुद्ध असतं. बाजूला आहे म्हणून एवढं साफ आहे. हा आणि इथं रिस्ट्रिक्शन किती लावलेत भाई कचरा करून. अरे डॅम खोललेले पण आता पुराच्या वेळी हे सगळं बुडालेलं आहे. हे ना कसं बुडेल? कालचं ते पहिला पूर्ण माळा गेलेला त्या मंदिराचा. आहार महादेव की जय. शंभो शंकर. ओंकार फोटो काढ. ओंकार फोटो काढे. काढ फोटो. Bro, hi bro. Where are you from? Bro, where are you from? You are India. Yeah, hi India. तोंडातल्या चांगला आलेला रे. हा काढू चल ना. श्रीराम आठवला मला. श्रीराम का आठवला? राखी पॅलेस. कितली आहे ती? नाही रे असं आठवलं मला. असं नाव नको घेऊ ब्लॉग. बन ठेवतो ना. कशाला बंठे बाळा. दिसू दे ह्या गणेशची हकीकत. कुठे कुठे जातो हा. हा अरे एक आहे बोट. एक आहे बोट. बोट 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 वर. 100 रुपये 2 फेर आहे. नाही 150 रुपये. इथून म्हणजे तिथून त्या डोकावरनं फिरवतात गोल. तिथं नेतात. तिथं नेतात. तिथून परत फिरून इथे सोडतात. या घाटावर सोडतात.